दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. उरणमधील विंधणे येथील अरुण डाकी यांच्यासह कुटुंबियांची वडिलोपार्जित जागा गावातील 3 बहिणींनी जावयाच्या सांगण्यावरून तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे 7-12 बनवून हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाब डाकी कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री, महसूल मंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी रायगड, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि उरण पोलीस ठाण्यात स्पीड पोस्टद्वारे दाखल केली. मात्र वडिलोपार्जित जागा अचानक भलत्याच माणसांच्या नावे 7-12 बनवल्या गेल्याने प्रशासनाचे अधिकारी नेमके काय काम करतात, यामध्ये किती प्रमाणात आर्थिक वजन ठेवण्यात आले, या प्रकाराला भूमी अभिलेख अधिकारी सामील आहेत की महसूलचे अधिकारी, असे अनेक प्रश्न आता डाकी कुटुंबियांना सतवू लागले आहेत. त्यामुळे खोटे दाखले बनवून देणाऱ्या अधिकाऱ्यांसह फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी या कुटुंबियांनी केली आहे. डाकी कुटुंबियांनी आपले वकील धीरज डाकी यांच्या सल्ल्यानुसार सदर तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. सातबारे आमच्या गावातलीच आहेत ते माणसं, सातबारे ज्यांची नावं आहेत ती, पण त्यांची एक सुद्धा इथं 1 इंच काही एक कप्पा कुठं जमीन नाही त्यांची इथं या सर्वे नंबर मध्ये. कधी मी 50 वर्षात असताना त्यांना बघितलं नाही इथं शेत. तर त्यांनी ते 2 उतारे खोटे बनवलेले आहेत. एक नंदा हरिभाऊ नंदा चंद्रकांत पाटील आणि पुष्पा चंद्रकांत म्हात्रे आणि ही एक विजया केशव कटेकर, या 3 बहिणी आहेत. त्यांचे नावाचे हे उतारे झालेले आहेत नवीन तयार. भूमिलेखा अभिलेख तिथंच चालू होती केस, तिथे केस चालू होती, तिथं केस चालू, यांची दोघांची भांडणं झाली म्हणून त्यांनी स्थगित ठेवली. आम्हाला सांगितलं की तुमची केस स्थगित राहिली, त्याच्यात आमचा पण नाव होता, आमच्यावर पण कंप्लेंट होती. आणि ही 149चा हिस्सा नंबर 3 आहे का, त्यांच्यावर त्यांनी केस टाकली की ही जमीन आमची आहे आणि ती जमीन त्यांची त्यांना परत देऊनची आता त्यांनी नवीन उतारे घडवलेत. 149चा 11चा 2 आणि 149 11चा 7. ती जागा अस्तित्वात नाही इथं. आता एवढी वर्ष मी शेत इथं करते, पण मला कधी ती दिसली नाही जागा, पिकवताना पण नाही दिसली ना, कुठं इथं दिसतच नाही ती लोक. फक्त नुसते 7-12 घडवले आहेत. बोला. नमस्कार, मी ॲडव्होकेट जीविका डाकी. तर मी सुद्धा या एरियामध्ये म्हणजे याच गावची एक कन्या आहे. तर हा जो एरिया आहे तो अटल सेतू प्रभावित एरिया आहे. त्यामुळे इथल्या जमिनीला पण खूप जास्त भाव आहे, जमिनीची किंमत आहे या जमिनीची. तर ह्या जमिनीमध्ये जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात, तर त्यांना माझी विनंती आहे की इथली जमीन विकत घेताना जे 7-12 आहेत ते तर आहेतच, पण ते 7-12 खरे आहेत की खोटे आहेत हे सुद्धा तुम्ही चेक करून इथली जमीन विकत घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी जागा आहे त्या जागेवर स्वतः जाऊन पाहणी करा की ही जागा अस्तित्वात आहे की नाही, जेणेकरून भविष्यात त्यांची जी पुंजी आहे, जी साचवलेली पुंजी आहे, ती त्याचं नुकसान होणार नाही व त्यांची फसवणूक होणार नाही. तर आपण आता सर्वे नंबर विंधणे, सर्वे नंबर 149चा 11 जो आहे तिथे आपण आलेलो आहोत. हे माझे आशील आहेत. यांची अशी तक्रार आहे की खूप पूर्वीपासून वडिलोपार्जित अशी यांची 22 गुंठे अशी जमीन होती या ठिकाणी. 149 11 त्याचा हिस्सा क्रमांक 2. आणि ती जी त्यांची 22 गुंठे जमीन होती ती आता घटून काही लोकांनी 18 गुंठे केलेली आहे. आणि एक गोष्ट त्यांच्या निदर्शनास अशी आलेली आहे की ह्या ठिकाणी हे लहानपणापासून इथे शेती करत आहेत. त्यांना ज्या व्यक्ती ते लहानपणापासून कधी इथे कसताना दिसल्या नाही त्या व्यक्तींच्या नावे इथे 2 7-12 घडलेले आहेत. ते 68 गुंठ्याचे, एक 10 गुंठ्याचा 149चा 11/7 हा 10 गुंठ्यांचा व 149चा 11/2 हा 57 गुंठ्यांचा, असे 68 गुंठ्यांचे 2 7-12 घडलेले आहेत. आणि गंमत अशी आहे की त्या 7-12 ज्या लोकांची नावं आहेत त्या लोकांचा 1 गुंठा ही जागेवर इथे पोझिशन नाहीये किंवा गेली 50 वर्ष ते इथे कधी त्यांना कसताना दिसलेले नाहीत. तर ह्या बाबी या ठिकाणी घडत आहेत. हा जो एरिया आहे अटल सेतू प्रभावित एरिया म्हणून हा गणला जातो. 123 गावं जी आहेत MMRDA जी आरक्षित केलेली आहेत त्यामध्ये हे विंधणे गाव आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर प्रति गुंठा 7 ते 10 लाख एवढा भाव
या जमिनीला आहे, इथे प्रति गुंठ्याला आहे. आणि अशा परिस्थितीत इथे जमीन अस्तित्वात नसताना मग तहसीलमधील महसूल अधिकारी असतील, भूमी अभिलेख मधील अधिकारी असतील, त्यांना हाताशी धरून खोटे सातबारा घडवण्याचे प्रकार सर्रास इथे घडत आहेत. आणि आमच्या आशिलांच्या निदर्शनास अशी गोष्ट आलेली आहे की 149/11/2 व 149/11/7 हे 2 खोटे सातबारे इथे घडलेले आहेत. इथे पोझिशनच नाही, ती जमीनच अस्तित्वात नाहीये आणि खोटे सातबारे इथे घडलेले दिसत आहेत. त्यामुळे ह्या बातमीद्वारे आम्ही सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधत आहोत की त्यांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणामध्ये लक्ष देऊन या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आणि भविष्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही जे क्लायंट लोक आहेत, मुंबईतले मध्यमवर्गीय ग्राहक आहेत, ते 1-1 गुंठा 2-2 गुंठा आपल्या आयुष्याची पुंजी जी आहे ती इन्व्हेस्ट करून येथे जमीन खरेदी करत असतात. आणि बरीच प्रकरणं अशी घडलेली आहेत की मोठ्या प्रमाणात जमीन अस्तित्वात नाहीत, नुसते सातबारे आहेत आणि असे सातबारे त्या लोकांना विकलेले आहेत. आणि भविष्यात पोझिशनचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे. तर असा प्रकार कुठे घडू नये, अशा या मध्यमवर्गीय जे क्लायंट लोक असतील, गुंतवणूकदार असतील, त्यांचं भविष्यात नुकसान होऊ नये. तसेच यांची 4 गुंठे जमीन कमी झालेली आहे, ती नेमकी कोणी खाल्लेली आहे आणि हे सातबारे कसे घडवलेले आहेत. जे खोटे सातबारे, जमीन अस्तित्वात नसताना 1 इंचही जमिनीवर त्यांचा ताबे कब्जा नसताना हे सातबारे कसे घडलेले आहेत, याचा तपास होणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या निदर्शनात अशी गोष्ट आशिलांनी आणून दिलेली आहे की ह्यांनी जे सातबारे घडवलेले आहेत 2, तर हे सातबारे घडवण्याआधी एका पार्टीकडून त्यांनी 5 लाख रुपये उचललेले आहेत. मग हे 5 लाख रुपये त्यांनी उचलून त्याचं नेमकं काय केलेलं आहे, ते कोणाच्या हातात कोणाला मेजा खालून दिलेले आहेत, याचाही तपास कुठेतरी झाला पाहिजे. माझ्या आशिलांनी माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय महसूल मंत्री असतील, माननीय गृहमंत्री असतील, जिल्हाधिकारी असेल, पोलीस कमिशनर असतील, तसेच उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, यांना पत्र पाठवून आपली तक्रार दिलेली आहे आणि याचा योग्य तो तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तरी माझी एक सरकारलाही विनंती आहे की एक पारदर्शक कारभार आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर हा जो विंधने 149/11 ह्या सर्वे नंबरमध्ये जी गडबड झालेली आहे, ज्या लोकांनी जी गडबड केलेली आहे, महसूल अधिकाऱ्यांनी गडबड केलेली आहे, तर ह्या गोष्टीचा योग्य तो तपास व्हावा अशी मागणी मी माझ्या आशिलांकरता करत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.